सर्वांना सुप्रभात. आज मंगळवार दिनांक 17 मार्च 2026. बऱ्याच दिवसांनी कॅमेरा हातात घेऊन व्हिडिओ शूटिंगला सुरुवात केलेली आहे. जरा काय चुकलं वगैरे तर समजून घ्यावं. असंच मैत्रिणींबरोबर एकदा गप्पा मारताना माझ्या एका मैत्रिणीने, जवळच्या मैत्रिणीने मला विचारलं की अरे हर्षवर्धन, व्लॉगिंग का सोडलंस? मग मी जरा निरुत्तर झालं आणि नंतर तिला सांगितलं की अगं सब्जेक्टच नाहीत, ब्लॉगला विषयच नाहीत, काय करावं? तर तिने इन्स्टंटली मला असं सांगितलं की अरे भरपूर सब्जेक्ट्स आहेत, भरपूर विषय आहेत, तू डे इन युअर लाईफ हा विषय घेऊनच सुरुवात करू शकतोस. तर मला लगेच ती आयडिया क्लिक झाली आणि आज फायनली 17 तारीख डे इन माय लाईफचा व्लॉग मी करत आहे. आणि फारसा असा काय माझा वेगळा दिवस नसतो. जसा तुमचा आमचा सगळ्यांचा दिवस पार पडतो तसाच माझाही एक दिवस असतो. तर तोच त्या दिवसाचीच सैर घडवायला मी हा व्लॉग करत आहे तुमच्यासोबत. आणि आत्ता 6 वाजून गेलेले आहेत सकाळचे. आजच्या दिवसाची सुरुवात माझी मम्मीच्या चहाने होती. तर चला तर मग आज दिवसभरात काय काय होतंय बघूया. काही ठरवलेल्या घडामोडी होतात, काही दिवसभरात घडामोडी नियोजल्या जातात आणि काही अनएक्सपेक्टेड घडामोडी पण होऊ शकतात. तर चला तर मग डे इन माय लाईफ हा व्लॉग आपण सुरू करूया. चहा पित असताना मीन वाईल मी तयार झालेलो आहे. तयार म्हणजे काय, शूज वगैरे घालून तयार झालेलो आहे. आमचे बंधू अभिषेक भोसले यांच्या समवेत मी आत्ता, म्हणजे दररोजचे जो ठरलेला दिनक्रमाची सुरुवात आहे ती म्हणजे आम्ही दोघं जण रुईकर कॉलनीच्या ग्राउंडवर वॉकिंगला जातो. तर अभिषेक आत्ता खाली येऊन थांबलेले आहेत. तर मी जरा आता आवर्तच घेतो. तर अभिषेक येऊन इथे थांबलेले आहेत. तर सर्वांना सुप्रभात. आता मी आणि हर्षू जात आहे वॉकिंगला, तर आपण तिथेच भेटू ट्रॅकवर. तर हा असा रुईकर कॉलनीचा ट्रॅक आहे. हे रुईकर कॉलनी ग्राउंड तुम्ही पाहू शकता. आणि आमच्या वॉकला सुरुवात झालेली आहे. तर चला तर मग वॉकविषयी अभिषेकचं मत जाणून घेऊया. तर मित्रांनो, मी आणि हर्षूने गेले 8 दिवस वॉकिंगचा संकल्प घेतला होता, ज्यातून आपल्या शरीरासाठी खूप चांगलं वाइब तयार होते आणि मॉर्निंगची एनर्जी वेगळीच असते. त्यामुळे आपले दैनंदिन दिवसाचे काम खूप चांगले होते. तर गेले 8 दिवस मी आणि हर्षू वॉकिंग करत आहे रुईकर कॉलनी ग्राउंडवर. आमचं डेलीचं टार्गेट असतं कमीत कमी 5000 पावले आणि ग्राउंडचे टोटल 8 राऊंड. तर आम्ही हे कंटिन्यू करायचा प्लॅन केलेला आहे आणि होपफुली ते व्यवस्थित होऊन जाईल. वॉकिंग अशा रीतीने पूर्णत्वास आलेलं आहे. म्हणजे वॉकिंग कंप्लीट झालेलं आहे. तर एक 10 मिनटं बसून आपापल्या मार्गी लागणे. यस. तर वॉकिंग संपवून घरी वरती जात आहे. आता पुढील सगळं आवरून काय काय दिवसभरात घडामोडी होतात ते आपण पाहूया. तर आत्ता 10 वाजायला आलेले आहेत आणि मी जात आहे आमच्या बेसमेंटमध्ये. आमची जी कार आहे त्या कारचं थोडंसं क्लिनिंगचं काम असल्या कारणाने मी खाली जात आहे. तर आपण बेसमेंटमध्ये जाऊया. बटन क्लिक करून बेसमेंटला जात आहे.
तर कारच्या क्लिनिंगचं काम मी आता सुरू करत आहे. तर गाडी स्वच्छतेची मोहीम पार पडलेली आहे. तर मी एक छोटीशी राईड करून येतो आमच्या ह्या छोट्याशा गाडीची. मधल्या काळामध्ये एक चांगली सवय मला लावून घेतली माझ्या दररोजच्या दिनक्रमात, की दररोज थोडं का होईना पुस्तक वाचन करायचं. आणि सध्याचं माझं हे चालू असलेलं पुस्तक आहे, ज्या पुस्तकाचं नाव आहे छावा. हे पुस्तक लिहिलेलं आहे शिवाजीराव सावंत सरांनी. छावा हे शब्दातच कळालं असेल हे पुस्तक काय आहे. तर हे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित ही कादंबरीसारखं हे पुस्तक आहे. तर हे माझ्या दिनक्रमातलं एक स्केड्यूलच आहे की आपल्याला हे पुस्तक वाचायचे आहेत. काही ह्याच्यातली ठराविक मोजलेली पानं मी वाचतोच दररोज. तर आता हे पुस्तक संपायला पण आलेलं आहे. ओपन करतो आणि मी या व्लॉग थ्रू किंवा या व्हिडिओ थ्रू सर्वांना एक आवाहन किंवा एक विनंती करणार आहे की आपण प्रत्येकाने पुस्तक वाचन ही सवय जोपासली पाहिजे. आणि प्रत्येकाने एकदा तरी छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित श्रीमान योगी हे पुस्तक वाचावंच. आणि छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित हे पुस्तक ज्याचं नाव आहे छावा हे सुद्धा वाचावं, हीची मी सर्वांना विनंती करतो. चला तर मग मी आता पुस्तक वाचायला सुरुवात करत आहे. संध्याकाळी हा काय तसा नियोजलेलं नव्हतं, पण आत्ता मी आमच्या जुन्या सोसायटीमध्ये, म्हणजे मी थोडक्यात सांगायचं म्हटलं तर जो स्वयंभू तरुण मंडळाचा ब्लॉग केला त्या आमच्या जुन्या एरियामध्ये येऊन इथं मस्तपैकी कट्ट्यावर हितगुज गप्पा मांडत बसलेलो आहे, गप्पा करत. आणि माझ्याबरोबर निखिल समवेत आहेत. हा आजचा संध्याकाळचा अपडेट आहे. तर फायनली एकाचे 2 झाले, दोघांचे 3 झाले आणि आता फायनली तिघांचे 4 होऊन आम्ही आता 4 जण बसलेलो आहे गप्पा मारत. थोडंसं काहीतरी स्नॅक्स विक्स पण खाऊन येणार. रात्रीचे 9 वाजून गेलेले आहेत आणि माझं जेवण वगैरे सगळं आवरून मी आत्ता घरातूनच बाहेर पडलेलो आहे. माझे स्कूल फ्रेंड्स, जर का तुम्ही माझा गोव्याचा व्लॉग बघितला असेल तर ते त्या व्लॉगमध्ये जे मेंबर्स त्या व्लॉगमध्ये होते ते म्हणजे प्रतीक, धीरज आणि ऋतुराज. आम्ही भरपूर दिवसानंतर आफ्टर अ लॉंग टाईम 4 जण एकत्र भेटत आहोत. आमचा एक मीटअप पॉईंट असतो तिथे गणपतीच्या बॅक साईडला, आम्ही तिथे भेटत आहोत. आणि तिथं भेटून आता पुढील काय होईल ते आपण तिथे गेल्यावर पाहूच. तर फायनली मीटअप पॉईंटला भेटलेलं आहे आणि 2च माणसं या पॉईंटवरती दिसत आहेत मला. त्यांच्या अजूनही लक्षात बहुतेक आलेलं नाही की हा मीच चालत यायला लागलो आहे. एवढं त्यांनी त्यांच्या गप्पा गोष्टींमध्ये तल्लीन आहेत. तर त्यांना जाऊन आपण भेटूया. तुम्हाला काय चेहरे हे नवीन नाही आहेत. हीच ती दोघं जी गोव्याला आलेली आमच्याबरोबर, गोवा वॉरियर्स ग्रुपवरती. ऋतुराज शिंदे,
हे असे तोंड पाडून बसलेले असतात आणि ह्यांना मी काही तसं बोलू शकत नाही. त्यामुळं ही इज अ बिग पर्सन, धीरजी पाटील भोयेकर. आणि आमचे प्रतीक फक्त यायचे राहिलेले आहेत. बाकी माझ्यावर काही टिपका टिप्पणी होऊ दे. आजच्या आता मला बरोबर त्यांनी चिडवायला सुरुवात करणार आहेत. इराणचा ब्रँड अच्छा, तर हा आहे मॉडर्न गार्डन रेस्टॉरंट. की आतुरतेने आपण वाट बघत होतो ते म्हणजे लॉर्ड प्रतीक बनगे यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे. लॉर्ड प्रतीक बनगे आमचे सगळ्यात जवळचे निकटवर्तीय लॉर्ड बनगे यांचं आगमन झालेलं आहे. लॉर्ड बनगे अगदी मॉडेल होऊन आलेले आहेत. त्यांना कामाचा खूप लोड असल्या कारणाने त्यांनी वेळात वेळ काढून आम्हाला इथं आमच्यासाठी इथे आल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि आता फायनली 3 आणि मी 4था ही अशी गोवा वॉरियर्सची टीम झालेली आहे. अरे जरा इकडे बघा, तिघं पण इकडे बघा. 2 मिनिटं इकडे बघा की 2 मिनिटं इकडे बघा. 2 मिनिटं. ओके, फायनली घरी आलेलो आहे. शेवटचे प्रतीक, ऋतुराज, धीरजना भेटून काही वायफळ गोष्टींवर चर्चा, त्याच्यानंतर काही अगदी सिरियस विषयांवर पण चर्चा झाली. मग त्यात ऐतिहासिक विषय, राजनैतिक विषय यांच्यावर बरीचशी चर्चा करून सगळ्यांचा निरोप घेऊन मी आता पुन्हा बिल्डिंगच्या बेसमेंट पार्किंगमध्ये आलेलो आहे. आणि अशा तऱ्हेने माझा डे इन माय लाईफ हा व्लॉग पूर्णत्वास नेत आहे. आणि असा आमच्यासारखाच म्हणजे अगदी सिमिलर असा म्हणजे एक मिळता जुळताच माझा दिवस पार पडलेला आहे. तर सर्वांना शुभरात्री. तर हा व्हिडिओ, आमचा छोटासा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत, फॅमिलीसोबत शेअर करा. आणि हा जो व्लॉग, एक छोटासा व्लॉग जो आम्ही केला आहे तो फक्त आमच्या एंटरटेनमेंटसाठी आहे. तसाच तुम्हीही तो एंटरटेनमेंटच्या दृष्टीनं घ्यावे आणि तुमच्या फॅमिलीसोबत शेअर करावं, हीच एक छोटीशी इच्छा. थँक्यू.